स्वामी समर्थ. सगळ्यांचं स्वागत आहे भक्तिबाबर ब्लॉगमध्ये. तर आज आहे गुरु नानक जयंती. तर गुरु नानक जयंती म्हणजे त्रिपुरारी पौर्णिमा. तर त्रिपुरारी पौर्णिमेला बसवाना पूजा करतात. म्हणजे माझ्याकडे आहे बसवाना, तर त्याची आज मी पूजा करणार आहे. कशी करायची ते तुम्हाला दाखवणार आहे. तर त्रिपुरारी पौर्णिमा बसवणी पूजेचा मी अगोदर पण आपल्या चॅनलवर व्हिडिओ टाकले, तुम्ही तेही बघू शकता. तर चला त्रिपुरारी पौर्णिमेचा ब्लॉग शेवटपर्यंत बघा. तर हा आहे बसवाना. तर ह्या बसवाण्याला आपल्याला आता पूजा करायची आहे. तर चला, या ठिकाणी मी मैदा घेतलाय. मैदा घेऊया. कानवले बनवायचे आहेत आपल्याला. तर बसवाण्याची जी पूजा असते तर त्याला कानवल्याचाच निवद दाखवतात. बसवाना म्हणजे शिखर. तर त्यामध्ये महादेवाची पिंड आहे. करंज्या तर बनवायच्या आहेत, म्हणजे कानवले. थोडंसं मी पीठ मऊसरच घेतलंय, जास्त घट्ट घेतलं नाही, कारण मला लगेच बनवायच्या होत्या आणि जास्त बनवायच्या नाहीत. 20 ते 21च बनवायच्या आहेत, कारण खवा पण थोडा आहे आणि नैवेद्याला 5, 7, 11 किंवा 21 ठेवतात. तर मोठी चपाती लाटून घेतली आणि मी वाटीने ह्याच्यातलं छोट्या पुऱ्या काढणार आणि मग त्याच्या मी कानोले बनवणार. मग पुरणाचा स्वयंपाक किंवा मग नवसाचे पण असतात कुणाकुणाचे. तर मी आज खव्याचे बनवते, कारण मी खवा बनवून ठेवला होता. आपल्याला पौर्णिमेला खव्याच्याच करंज्याचा नैवेद्य दाखवायचा आहे, म्हणून गावाकडून दूध आल्यानंतर एक्स्ट्रा दूध होतं, तेव्हा मी खवा बनवून वाटीभर ठेवला होता. करंज्यामध्ये सारण भरते मी तर खव्याचं. तर खवा बनवून ठेवलेला आहे मी. यात पिठी साखर पण मिक्स केले. तर हे बसवणा जे आहे तर हे माझ्या माहेरची पद्धत आहे. बसवण्याची पुण्य म्हणतात ह्या त्रिपुरारी पौर्णिमेला. आणि प्रत्येकाच्या घरी बसवाना पूजा लातूर जिल्ह्यामध्ये केली जाते. माझ्या पण घरी असतं, पण माझ्याकडे हे लाकडाचं दिलेलं आहे लग्नात, त्यामुळं मी लाकडी बसवण्याचीच पूजा करते. पहिल्याच्या बायका काय करायच्या, पांढरी माती भिजायला घालायची 7-8 दिवस आणि त्याचा बसवाना बनवायचा. पण आता बाजारात प्लास्टिकचे किंवा लाकडाचे सहसा जास्त भेटतात, त्यामुळं. आणि मी बनवलेलं आहे. पहिलं आपलं जेव्हा नवीन चॅनल चालू झालं तेव्हा मी गावाकडं शेतातल्या घरी माझ्या बनवलेल्या बसवण्याचा व्हिडिओ पण आहे चॅनलवर, तुम्ही बघू शकता. जे लोक मला पहिल्यापासून बघतात, म्हणजे मोजकेच आहेत ते आता टिकून राहिलेले, तर त्यांना माहिती आहे की मी पहिलंही बनवलेलं होतं. सावकाश राजा, सावकाश. आणखी बनवते. पप्पाची आणि पोराची गळा भेट. किती दिवसानंतर भेट झाली हो? तरी पण किती महिने गेले की असं वाटतंय. कसं आल्या आल्या पप्पाच्या गळ्याला पडलाय बघा गला भेट. आयो आयो लय जीव दोघाचा एकमेकावर अति प्रमाणात. या ठिकाणी मी आता बसवण्याची पूजा मांडणी करत आहे.
बसवणा पूजा झालेली आहे। तर ही बसवणा माझी माहेरची पद्धत आहे मराठवाड्यात म्हणजे लातूर जिल्ह्यामध्ये। तर मी लग्नाच्या अगोदर हे पांढऱ्या मातीपासून चिखलापासून बनवायची, पण लग्नामध्ये मला हा दिलेला आहे पूर्ण रेडीमेड। तर लग्न झाल्यानंतर पण मी 2 वर्ष इथं केलेला आहे सासरी, त्याचे पण आपल्या चॅनलवरती व्हिडिओ आहे, तुम्ही बघू शकता। तर चला तुम्हाला डिटेलमध्ये पूजा दाखवते। तर हा बसवणा आहे, तर 2 मजले आणि दोन्ही मजल्यामध्ये महादेवाची पिंड आहे, पुढे नंदी पण आहे आणि याला कलर हे तुम्ही बघू शकता, छान असं कलर ते केलेला आहे। आज करंजाचा नैवेद्य असतो, तर हे बघा तुम्ही ताज्या कवळ्याच्या करंजा बनवलेल्या आहेत। आणि दिवाळीनंतर जी पहिली पौर्णिमा येते त्रिपुरारी पौर्णिमा, त्याला तर बसवणा पूजा करतात या अशा पद्धतीचं। तर बसवणा पूजा आपली झालेली आहे। असा होता आपला आजचा ब्लॉग। तर सगळ्यांना शुभरात्री। तर बसवणा पूजा झालेली आहे।